काय सांगाल एकंदरीत आज जनरल बॉडी होती आणि या बॉडीतच वंदे मातरमचा विषय आला आणि बॉडी तहकूब केली आहे आणि 17 सप्टेंबरला ही पुन्हा जनरल बॉडी होणार आहे. नाही, आज जनरल बॉडीची महत्त्वाची मीटिंग खरं तर महापालिकेमध्ये होती आणि आज महापालिकेमध्ये सर्व नगरसेवक उपस्थित होते आणि जवळपास 30पेक्षाही अधिक विषय अजेंड्यावरती होते. त्याच्यामध्ये जे मेट्रोचा, आरोग्यविषयाचा, शौचालयाचा, पार्किंग पॉलिसी सारखे महत्त्वाचे विषय आज जनरल बॉडीमध्ये असताना खरं तर वंदे मातरम गीताच्या एका प्रश्नावरती आजची जनरल बॉडी मीटिंग तहकूब करण्यात आली. आमची मागणी अशी होती की 10 मिनिटाची सभा तहकूब करून पुन्हा त्याला सुरुवात करून जे महत्त्वाचे शहराचे विषय आहेत ते विषय खरं तर करणं गरजेचं होतं, परंतु तसं न होता जी आपली महत्त्वाची जनरल बॉडीची मीटिंग आहे ती पुढच्या महिन्याच्या 17 सप्टेंबर तारखेला घेण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की 17 तारखेला गौरी गणपती तो सण आहे, तो दिवस आहे आणि त्या दिवशी नगरसेवकांची संख्या जनरल बॉडीमध्ये कमी राहील आणि ते उचित तारीख जनरल बॉडीसाठी ठरणार नाही. म्हणून आमची मागणी होती की तुम्ही आज 10 मिनिटं सभा तहकूब करून पुनश्च एकदा आजची जी सगळे अजेंडे होते ते सगळे संपूर्ण केले असते. त्याच्यामध्ये काही कोणाचे प्रश्न उत्तर असतील तर ते कंप्लीट झाले असते. परंतु कुठंतरी असं दिसतंय की सत्ताधाऱ्यांना जनरल बॉडी मीटिंग्स चालून द्यायच्या नाही आहेत, विषय शहराचे महत्त्वाचे विषय कंप्लीट करायचे नाही. लोकांचे इतके गंभीर प्रश्न खरं तर आपण सगळेजण पाहताय की रस्त्याचे खड्ड्याचे प्रश्न असतील, विविध जे टेंडर प्रोसिजरच्या पासिंगचे मुद्दे आहेत, कुत्र्यांचा आजचा जो प्रश्न होता तो महत्त्वाचा विषय होता. असे वेगवेगळे विषय खरं तर आज सगळ्या बाबतीमध्ये अजेंड्यावरती होते. त्याच्यामध्ये पर्यावरणचा महत्त्वाचा आज सादरीकरण त्यांच्या डिपार्टमेंटकडनं होणार होतं. असे चांगले विषय खरं तर आता 1 महिना पुढं ढकलण्यात आलेत आणि ह्याच्यामध्ये नुकसान हे आपल्या शहराचं फार मोठं नुकसान आहे. आणि 1 महिन्याचा कालावधी जर पुढे ढकलला तर सगळ्याच बाबतीमध्ये विलंब डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून होतात. आज मेट्रोचा जीबीमध्ये मान्यता मिळाली असती तर मेट्रोमध्ये जीबीमध्ये मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारकडे खरं तर मान्यतेसाठी विषय गेला असता आणि लवकरात लवकर खरं तर मेट्रोला देखील चालना शहरामध्ये मिळाली असती. परंतु सगळेच विषय पेंडिंग पडले आहेत. म्हणून आम्हाला एकंदरीत वाटतं की सत्ताधाऱ्यांना खरं तर जनरल बॉडी चालून द्यायची नाही आणि कुठंतरी आम्हाला पाहायला मिळालं की कुठंतरी विसंगत पक्षातच सत्ताधाऱ्यांच्या दिसतीये. जिथं महापौर साहेबांची इच्छा होती की सभा आपण चालू ठेवावी, परंतु कुठंतरी पक्षातील इतर त्यांचे जे नेते आहेत त्यांना असं आम्हाला दिसलं की त्यांना सभा चालून द्यायची नाही. आणि हे कुठंतरी आपल्या शहराच्या दृष्टिकोनाने गंभीर विषय की डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जर तुम्ही कुठंतरी अडथळा ह्याच्या माध्यमातून जर आणत असाल तर हे कुठंतरी चुकीचं आहे असं आम्हाला आमच्या पक्षाच्या माध्यमातून वाटतं. आणि अधिकचे गंभीर विषय महत्त्वाचे असताना देखील असं तहकूब करणं चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं. आज खरं तर कचऱ्याचा विषय अजेंड्यावरती होता. त्यातल्या ज्यांचा खरं तर प्राण त्याच्यामध्ये गेलेत त्यांच्या घरच्यांना खरं तर 10 लाखाचा निधी द्यायचा प्रस्ताव जनरल बॉडीमध्ये आज आला होता आणि त्याला मान्यता मिळालं. कुठंतरी महापालिकेकडनं न्याय द्यायचा प्रयत्न आपण आज करणार होतो, परंतु तो देखील पुढच्या महिन्यामध्ये गेलेला आहे. शहरामध्ये इतके गंभीर प्रश्न आहेत. 15% पाणी कपाताचा महत्त्वपूर्ण विषय खरं तर आपल्या शहरामध्ये जाणवतोय. त्याच्यावरती आज चर्चा होणार होती. पाणी पुरवठ्याचा आज एक विषय होता अजेंड्यावरती, तो देखील 1 महिना पुढे गेला. त्याच पद्धतीने जे स्थापत्याचे सगळ्या मान्यता स्थायी समितीच्या बॉडीने घेतले होते त्या मान्यता जीबीमध्ये आज मान्यता मिळणार होती. त्याच्यामुळे जे डांबरीकरणाचे जेवढे खड्डे पडलेत शहरामध्ये ते सगळे खड्डे बुजवण्याचं काम खरं तर आता येत्या 10 दिवसामध्ये कंप्लीट झालं असतं. असे महत्त्वाचे विषय खरं तर 1 महिना पुढे गेल्यानंतर आपल्या शहराला कुठेतरी डेव्हलपमेंटला ब्रेक लागतोय आणि ह्याचे गांभीर्य खरं तर सत्ताधारी पक्ष घेत नाही. ह्याचं आम्हाला खरं तर वाईट वाटतं की आम्ही एक त्यांना सपोर्ट म्हणून, एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही सपोर्ट करायला तयार आहे, परंतु अशा पद्धतीने जर आपल्याला डेव्हलपमेंटलाच ब्रेक लावायचा असेल तर त्याला आमचा कुठलाही पाठिंबा असा राहणार नाही. तरी विचार तुमचा रोष नेमकी कोणावरती होता?
नाही, आमचा रोष असा वैयक्तिक कोणावरती नव्हता. सभा आजची महत्वाची होती. जवळजवळ 30पेक्षा अधिक प्रश्न मी जसं म्हटलं तसे आज महत्वाचे विषय होते. वंदे मातरमचा विषय हा आमच्यासाठी तेवढाच जिवलग आहे, तेवढाच महत्वाचा आहे. परंतु त्याच्यासाठीच मी महापौरांना विनंती करत होतो की 10 मिनिटासाठी आपण सभा तहकूब करावी आणि सभा तहकूब करून तुम्ही सभा चालू करा पुढच्या याच्यात. आणि जे विषय महत्वाचे आहेत शहराचे, म्हणजे व्यवस्थितरित्या ज्या सभाचा एक कोरम असतो, जो एक पद्धत असते, जो एक पायंडा असतो, तो व्यवस्थितरित्या पार पडला असता आणि सभा चालू होऊन जे महत्वाचे शहराचे विषय असते ते देखील मार्गी लागले असते. ताई काय सांगाल, एकंदरीत 17 सप्टेंबरला जे आहे ती जी घेतली आहे, यामध्ये सणासुदीचे दिवस आहेत, याकडे कसे बघतात? आज मी प्रथमतः भारतीय जनता पार्टीचे या सभागृहाचे नेते प्रशांतजी शितोळे यांचा निषेध व्यक्त करते. बहुमत असावं पण ते पाशवी नसावं, आणि ते पाशवी कसं असतं हे आज यांनी दाखवून दिलेलं आहे. आज जेव्हा त्यांनी 17 सप्टेंबर ही तारीख काढली त्यावेळेस मी त्यांना जाऊन विचारलं की 17 सप्टेंबरला गौरी गणपती बसतात, महिला सदस्यांना यायला जमणार नाही. तर त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही येऊ नये म्हणूनच 17 सप्टेंबर तारीख काढली. या त्यांच्या वाक्याचा मी जाहीर निषेध करते. गांभीर्य नाही कुठल्याही पद्धतीचं. आणि आपण बघितलं की महापौरांना सभा चालवायची होती, कारण जसं आत्ताच आमच्या गटनेत्यांनी सांगितलं की अत्यंत महत्त्वाचे विषय होते या शहराचे. राष्ट्रवादी काँग्रेसनी खाली जे छोटं मुलगी होती जिला कुत्र्याने चावा घेतला होता, त्या मुलीला आणून आंदोलन केलं, गांभीर्यपूर्वक आंदोलन केलं. त्यांना त्या विषयावरती बोलायचं होतं, त्यांनाही बोलून दिलं नाही. आणि आज पोरांचा सारखा खेळ, म्हणजे त्यांना वंदे मातरम च्याबद्दल ह्यांचा निषेध करायचा होता सोनिया गांधीजींचा, की त्यांना त्यांची ताकद दाखवायची होती, हे आम्हाला कळलं नाही. कारण त्यांच्या स्वतःचे प्री मीटिंग असतात, जनरल बॉडीच्या आधी प्रत्येक पक्षाची प्री मीटिंग असतात. त्या प्री मीटिंगमध्ये कुठेही तहकुबी ठरलेली नव्हती. त्यानुसार यांनी नक्की कारण काय, कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा, स्वीकृत सदस्याचा एक महत्त्वाचा विषय आहे, त्यांच्याकडे उत्तर नाही. तर त्या विषयाचं उत्तर द्यायला लागू नये म्हणून ही सभा तहकूब केली का, की शहराचं जे आता विद्रुपीकरण झालंय कचऱ्याच्या माध्यमातून, किंवा पर्यावरणाचा जो अहवाल आता प्रस्तावित होता आणि आज जे आपण बघतोय की शहर बकाल झालेलं आहे, त्याच्यावरती विरोधक बोलतात. आणि विरोधक जे बोलतात ते लोकांमध्ये जातं आणि ह्यांची म्हणजे माणसामध्ये प्रतिमा मलिन होते, त्याची भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. त्यामुळं त्यांनी ही मीटिंग तहकूब केली असा आमचा ठाम विश्वास आहे. आज म्हणजे महापौरांनी एकटं पाडण्याचं काम केलं नाही, तर शहरातल्या प्रथम नागरिकाचा अपमान त्यांनी केलेला आहे. आज महापौर त्यांच्याच पक्षाचे आहेत, आम्हाला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु सभागृह जेव्हा चालतं तेव्हा विषय मंजूर होतात, विकास कामं होतात. बऱ्याच लोकांच्या तरतूद वर्गीकरणाच्या वॉर्डामध्ये बजेट नाही आहे, तरतूद वर्गीकरणाचे पण विषय त्याच्यामध्ये होते. कुठलंही गांभीर्य नाही. तुम्ही बघितलं की 2 गट तिथं दिसूनच आले. काही जण घ्यायचं म्हणत होते, काही जण थांबा म्हणत होते. आमचं असं म्हणणं होतं की जर आपल्याला त्या गोष्टीचं हे आहे, मुंबईला झाली सभा, पुण्यामध्ये झाली सभा, ह्यांनाच एवढा देशप्रेमाचा पुळका कुठून आला? हे पुतना मावशीचं प्रेम आहे, हे खोटे अश्रू आहेत ह्यांचे. त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि 17 सप्टेंबरला जर त्यांनी सभा ठेवली आहे तर ती मुद्दामूनच की म्हणजे आमच्यासारख्या नगरसेविका त्या ठिकाणी सहभागी होऊ नये हे त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी ही सभा ठेवलेली. आम्ही महापौरांना विनंती करणार आहे पत्र देऊन की ही तुम्ही स्वतःच्या अधिकारामध्ये नगरसेवकांच्या सह्या घेऊन ही सभा तुम्ही त्यापूर्वी घ्यावी. कारण तहकूब सभेला काही कोरम लागत नाही. ज्यांना नाही यायचं ते नाही येतील, परंतु शहराचं जर तुम्हाला विकास पाहिजे असेल, शहराचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर ही सभा तुम्ही पुढे घ्यावी, आधी घ्यावी, अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे. आणि ह्याची दखल माननीय मुख्यमंत्री यांनी घ्यावी अशी पण आम्ही विनंती करू. त्यामुळेच घेतलेली आहे. आणि पक्षनेत्याचा आजचा डायसवरचा जो वावर होता तो कुठल्याही सभा शाखेला न शोभणारा होता. पक्षनेत्यांनी डायसवर महापौरांच्या कॅबिनमध्ये वरती डायसवरती तिथं फिरायचं, त्या माईकवरनं बोलणं हे कुठेही नियमामध्ये नाही. त्यांनी त्यांच्या जागेवरनंच बोललं पाहिजे. त्यामुळे आम्ही उपहासात्मक म्हटलो की तिथे एक खुर्ची टाका जेणेकरून त्यांना बोलायचंय. त्यामुळे पक्षनेते जे आहेत ते सगळ्याच म्हणजे घटनेच्या विरोधात आहेत.
त्यांना कुठल्याही प्रकारची पक्षाची नाही आहे आणि पिंपरी चिंचवड शहराची सुद्धा काहीही त्यांना प्रतिमेचं पडलेलं नाही आहे. ते स्वतःचा स्वार्थ बघतात आणि त्यामुळे त्यांचा मी पुन्हा एकदा निषेध करतो.